नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत जी परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे, महिला व बाल विकास परीक्षा 2024 ची जाहिरात आहे। 2025 मध्ये टीसीएस कंपनी मार्फत ही परीक्षा प्रत्येक 5 ते 6 दिवसामध्ये 3 शिफ्ट मध्ये घेतलेली आहे। या परीक्षेची उत्तर तालिका फर्स्ट प्रसिद्ध पण झालेली आहे। आपण सर्वांनी मार्क चेक केलेले असणार। त्यानंतर सेकंड आन्सर की येणार आहे, फायनल आन्सर की आपण त्याला बोलतो। त्यानंतर निकाल नेमका कधी लागणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर ज्या की अंतर्गतचे 272 पदे भरली जाणार आहेत। नवीन जाहिरात आणि परत एकदा सरळ सेवेची 102 नंतर 128 पदाकरिता पण मान्यता मिळालेली आहे। याकरिता 1 मार्च म्हणजे उद्यापासून बॅच स्टार्ट झालेली आहे। आयसीडीएस पोषण अभियानासहित ही विषय सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्यासोबत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत। याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉल करायचा आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल आहे आणि आता सध्या ऑफर आहे। 1500 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे। ओके, जास्त वेळ न घेता तुम्हाला जे अपडेट द्यायचे आहे आपल्याला निकाला संदर्भात महिला व बाल विकास बाल कल्याण किंवा बाल विकास परीक्षा जी टीसीएस कंपनी मार्फत पार पडलेली आहे 2025 ला। या परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे तर आपण त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत। जो फर्स्ट आन्सर की आहे 28 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचे मार्क। 28 फेब्रुवारी ते 8 मार्च म्हणजे 8 दिवसाचा कालावधी आहे तुमच्याकडे आन्सर की चेक करण्याकरिता। त्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला या आन्सर की वरती फर्स्ट आन्सर की वरती जर काही आक्षेप असतील, पर्याय जर काही चुकीचे दिले असतील तर तुम्हाला बरोबर उत्तर देण्याकरिता मेल करता येणार आहे। 15 दिवसाचा कालावधी। त्यानंतर तुमची सेकंड आन्सर की कोणती सेकंड आन्सर की पब्लिक होणार आहे। यामध्ये आक्षेप घेतलेल्या उत्तरामध्ये जर बरोबर असतील तर उत्तरे बरोबर दिली जाणार आहे, जेणेकरून ज्यांचे कोणाचे मार्क वाढू शकतात, कोणाचे कमी होऊ शकतात। तर त्यानंतर 15 दिवसानंतर म्हणजे हा पूर्ण जो कालावधी आहे 1 महिन्याचा असणारे फर्स्ट आन्सर की 8 दिवस तुम्हाला चेक, त्यानंतर आक्षेप घेण्याकरिता 8-15 दिवसाचा कालावधी, त्यानंतर त्या 8 ते 10 दिवसानंतर सेकंड आन्सर की म्हणजे त्याला फायनल आन्सर की बोलतोय आपण, येणार प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा 1 महिन्यानंतर निकाल प्रसिद्ध होणार आहे। म्हणजे आता कोणता फेब्रुवारी संपलेला आहे, मार्च एप्रिल मध्ये तुमचा निकाल जाहीर होणार आहे। ओके, अंतिम गुणवत्ता यादी पहिल्यांदा तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे, मेरिट लिस्ट, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। तर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मंथ मध्ये कधीपर्यंत दुसऱ्या आठवड्यापर्यंत, जास्तीत जास्त दुसरा आठवडा 15 एप्रिल पर्यंत तुमचा निकाल। यामध्ये जर संरक्षण अधिकारी असेल किंवा कोणकोणते पद होतं, परिवीक्षिका अधिकारी महिला बाल विकासचं, अजून कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक या सर्व पदांचा निकाल जाहीर होणार आहे। याकरिता सर्वांना शुभेच्छा। निकाल पॉझिटिव्ह येणार आहे, कारण तर आपण त्याचा कट ऑफ पण सांगणार आहोत। जे मार्क आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत त्यानुसार आपण एक अंदाजित कट ऑफ त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत। ठीक आहे, त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये एएनएम जेएनएम बॅच आहे, तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे। सेम वैशिष्ट्य तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या बॅचवर पण 50% ऑफर आहे। आणि समाज कल्याणची जी परीक्षा होणार आहे 4 मार्च पासून, त्या बॅच करिता तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन स्वरूपामध्ये एक प्रत्येक विषयाला टच मिळण्याकरिता ही सर्व विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे। यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ई बुक स्वरूपामध्ये नोट्स पण असणार आहेत। 555 रुपयामध्ये 1 मंथ व्हॅलिडिटी राहणार आहे। तर याकरिता तुम्हाला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करायचं आहे व्हिडिओला। आपण जर नवीन असाल चॅनलला
तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण. अंदाजित कट ऑफ तुम्हाला सांगणार आहोत येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये. ओके, थँक्यू.